ईश्वरपूरमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणातील 2 नराधमांना 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। ईश्वरपूरमधील एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिला विवस्त्र अवस्थेत सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 16 डिसेंबर रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। इयत्ता 8वीत शिकणाऱ्या या पीडित मुलीला 2 नराधमांनी फूस लावून ईश्वरपूर वाळवा रोडवरील प्रकाश हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या एका निर्जन शेतात नेले। तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले। संतापजनक बाब म्हणजे अत्याचारानंतर नराधमांनी तिला बेदम मारहाण केली आणि विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला। अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत ती पीडित मुलगी तब्बल 3 किलोमीटरपर्यंत अंधारात चालत घरी पोहोचली। तिची ही अवस्था पाहून कुटुंबियांना मोठा धक्का बसला। या घटनेची माहिती मिळताच परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ ईश्वरपूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। यावेळी घटनास्थळी दारूची बाटली, 2 पाण्याची बॉटल व कुरकुरीचे पाकिट पडल्याचे दिसून आले। ही जागा वाळवा गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून आतील बाजूस असल्याने इकडे कोणी फिरकू शकत नव्हते। पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या। आज या आरोपींना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते। सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना अधिक तपासासाठी 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अशा गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस वेगाने पुरावे गोळा करत असून या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी सर्वच स्तरातून होत आहे। या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस। ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील आंबेडकर नाका ईश्वरपूर या ठिकाणाहून दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 12:30 वाजता एका नागरिकाने डायल 112 नंबरवरती फोन करून सदर ठिकाणी एक हरवलेली 14 वर्षाची मुलगी मिळून आल्याबाबत पोलिसांना माहिती दिलेली होती। सदर मुलीस पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला पोलीस ठाण्याला आणून तिच्याकडे विचारपूस केली असता तिला तिच्या ओळखीचा ऋतिक दिनकर महापुरे याने व त्याचा मित्र आशिष जयवंत खांबे या दोघांनी दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर बसून प्रकाश हॉस्पिटल च्या पाठीमागील जागेमध्ये शेतामध्ये नेऊन तिच्यावरती दोघांनी आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केल्याबाबत व त्या ठिकाणी तिला सोडून ते पळून गेल्याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली। सदर माहितीच्या अनुषंगाने पीडितीच्या आईच्या तक्रारीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 480/25 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम 456 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64, 65, 70, 137, 2, 135, 115(2), 351 व 3(5) या काही कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी ऋतिक दिनकर महापुरे वय 27 वर्ष व आशिष जयवंत खांबे वय 31 वर्ष दोघेही राहणार ईश्वरपूर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपीकडे तपास करून आरोपींविरोधात माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।